नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघतोय ते म्हणजे काव्यप्रकाशामध्ये मम्मटांनी जे वर्णन केलेले आहे रसाचे ते कसे आहे. तर जर तुम्ही बघितले तर भरतमुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये जे रसविषयक वर्णन आहे त्याचेच संक्षिप्त स्वरूप मम्मटांनी आपल्यासमोर काव्यप्रकाशामध्ये मांडलेले आहे. हे रस म्हणजे नेमके काय आहे, रस कशाला म्हटलं जातं, रसाविषयी जे असणारे वेगवेगळे वाद कोणकोणते आहेत याविषयीचं नाट्यशास्त्रामध्ये सविस्तर रूपाने वर्णन तुम्हाला 6व्या अध्यायामध्ये आढळून येते. ह्यावरती अभिनव भारती म्हणून अभिनव गुप्ताची टीकासुद्धा आहे. या संपूर्ण रसविषयक संकल्पनेचा सारांश रूपाने आपल्याला मम्मटांनी काव्यप्रकाशात मांडलेलं आहे असे दिसून येते. तर हे रसस्वरूप म्हणजे काय आहे, त्यावरील वाद कोणते आहे याविषयी आज आपण जाणून घेऊया. मम्मटांनी याविषयी म्हणताना म्हटले आहे, कारणानि अथ कार्याणि सहकारिणी यानि च रत्यादेहे स्थायिनो लोके तानि चेत् नाट्यकाव्ययोः विभावः अनुभावः तत्कथ्यन्ते व्यभिचारिणः व्यक्तः सह तैः विभावाद्यैः स्थायी भावो रसः स्मृतः. यामध्ये आपल्याला रस कशाला म्हटल्या जाते याविषयी इथे लौकिकामध्ये म्हणजे व्यावहारिक स्वरूपामध्ये व्यवहारामध्ये आपण ज्याला कारण, कार्य आणि सहकार्य असे म्हणतो. रत्यादेहे स्थायिनो लोके, रती इत्यादी हे या स्थायी भाव म्हणून जगामध्ये प्रसिद्ध आहे. आता हे जे काही स्थायी भाव आहे रसामध्ये रूपांतर होते असे सगळ्या शेवटच्या ओळीमध्ये म्हटलेले. स्थायी भाव रस स्मृता, स्थायी भावालाच रस असे म्हटले जाते. तर उपरोक्त ओळींमध्ये जे म्हटलेले आहे की कारणानि अथ कार्याणि सहकारिणी यानि च, यामध्ये कारण, कार्य आणि सहकारी हे जे काही लौकिकामध्ये म्हटले जात होते त्यालाच नाट्यामध्ये काय म्हटलं जाते अनुक्रमे विभावानुभाव व्यभिचारी असे या ठिकाणी म्हटल्या जाते असे इथे स्पष्टपणे सांगितलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मम्मटांनी या ठिकाणी भरतमुनींच्या वचनांनुसार आपल्याला सांगितलेले आहे की विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव यांच्याद्वारे स्थायी भाव हा रसस्वरूपाला पोहोचतो किंवा प्राप्त होतो. हे विभाव म्हणजे नेमके काय, अनुभव म्हणजे काय, व्यभिचारी भाव म्हणजे काय, स्थायी भाव म्हणजे काय आणि या सर्वांपासून रस हा कसा निर्माण होतो या विषयीची सर्व माहिती आपण आज बघणार आहोत. विभाव म्हणजे या ठिकाणी जेव्हा मम्मटांनी आपल्याला सांगितले तेव्हा कारणानि अथ कार्याणि असं म्हटलेलंच आहे आणि ह्यांनाच अनुक्रमे विभाव असे म्हटले गेले. म्हणजेच विभाव म्हणजे रती इत्यादी भावांना जागृत करण्यासाठी असणारे मूळ कारण होय. तर ते कारण म्हणजे कोण? नट नटी ही सर्व विभाव होय. आणि अनुभव म्हणजे काय? या नट नटींच्या द्वारे जेव्हा काही एक हावभाव आपल्यासमोर प्रकट केले जातात तेव्हाच ते अनुभवाचे रूप धारण करतात आणि म्हणून त्याला अनुभव असे म्हटलेले. अनुपश्चात भवन्ति इति अनुभवः, मागाहून येणारे असे ते भाव आहेत. तिसरा प्रकार त्यांनी म्हटलेला आहे तो म्हणजेच व्यभिचारी भाव, ज्याला लौकिकात आपण सहकारी कारण असे म्हटलेले आहे. हे व्यभिचारी भाव म्हणजे काय? नट आणि नटी या विभावांच्या द्वारे अनुभवाला अधिकाधिक पुष्ट करण्यात जे सहाय्यक ठरणारे घटक आहेत ते म्हणजेच व्यभिचारी भाव होय. जे व्यभिचारी भाव कसे असतात? थोड्या थोड्या वेळाने बदलत जाणारे असतात, क्षणिक असणारे असे हे व्यभिचारी भाव आहे. म्हणूनच यांना संचारी भाव असे सुद्धा म्हटले जाते. संचार करणे म्हणजेच काय तर फिरत राहणे, एका मागोमाग एक, एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, तिसऱ्यानंतर चौथा असे अनेक भाव हे बदलत जाताना आपल्याला दिसून येतात. तर त्याला संचारी भाव असे म्हटलेले आहे.
ह्याला व्यभिचारी असेही नाव दिले असेही आपण म्हटलं. आणि ह्याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की व्यभिचारी हा शब्द आपण लौकिकातही वापरतो, ज्याचा अर्थ आपण एकनिष्ठ नसलेला असा घेतो. तर इथे सुद्धा हे जे काही व्यभिचारी भाव आहेत, जे भरत मुनींनी 33 व्यभिचारी भाव, निर्वेद, ग्लानी, शंका, असूया, मद, श्रम, मोह वगैरे 33 भावाः असं म्हणून 33 व्यभिचारी भावांची जी काही आवली आपल्यासमोर मांडलेली आहे, त्या 33 व्यभिचारी भावांच्या द्वारेच आपल्याला रस हा प्राप्त होत असतो असे दिसते. इस प्रकार से हमने यहाँ पर देखा है कि विभाव, इस शब्द का अर्थ क्या है. विभाव्यते इति विभावः, जो भावित करता है. रति इत्यादि स्थायी भाव जो है, इनको हमारे पास तक पहुँचाने के लिए जो कारण है, वह कारण ही विभाव कहलाता है. लौकिक में हम उसे कारण कहते हैं और नाट्यशास्त्रीय भाषा में उसे विभाव ऐसे कहा जाता है. तो नट, नटी आदि से हमें रति आदि जो हमारे 8 और 9 शांतर निर्वेद जो स्थायी भाव है, उन सब की जागृत अवस्था हमारे मन में होती है, तो उसे ही नट नटी आदियों को विभाव कहा गया है. अनुभव मतलब यहाँ पर उन्होंने कहा है कि अनुपश्चात भवन्ति इति अनुभवः, बाद में आने वाले यानी कारणों के बाद में जो भी नट या नटी है, वो खाली आपके सामने आकर सम्मुख खड़े होकर रह जाए और कुछ भी वहाँ पर नाटकीय मंचन न करे, तो क्या आपको वो क्या कह रहे हैं ये समझ में आएगा? नहीं. तो इसीलिए नाटक के जो भी पात्र है, उन पात्रों के द्वारा हाव भाव प्रदर्शित किया जाना ये भी आवश्यक रहता है. तो यह जो हाव भाव है, उनकी भाव भंगिमाएं है, वही अनुभव है. और व्यभिचारी भाव, यह जो तीसरा घटक है, उसमें इन्हीं भाव भंगिमाओं को अधिक पुष्ट करने के लिए या आप तक पहुंचाने के लिए जो भी बारीक भावभंगिमाएं मन के द्वारा प्राप्त की जाती है और उनका सादरीकरण नट के द्वारा होता है, वही व्यभिचारी भाव है. मतलब स्थायी भाव को जागृत करने का कारण अनुभव उनको थोड़ा सा और पुष्ट कर देते हैं और परिपोष जो है वह व्यभिचारी भावों के द्वारा वहाँ पर परिपोष होता है. तो इस प्रकार से विभाव, अनुभव और व्यभिचारी भाव, ये तीनों घटक जो है उनके द्वारा ही स्थायी भाव रसस्मृतः, स्थायी भाव जो है वो रस कहलाता है. ऐसे हमारे सामने यहाँ पर वर्णन किया गया है. तो हम यहीं तक ये जो विभाव, अनुभव, व्यभिचारी भाव है, इनके वर्णन के साथ में हम यहाँ पर रुकते हैं. अगले बार में इन विभाव, अनुभव और व्यभिचारी भावों के साथ में रस का संयोग या नाता किस प्रकार से है, कैसे है, उसका वर्णन हम देखेंगे. धन्यवाद.